मुंबई महानगरपालिकेने सुट्टी जाहीर केलेली आहे. मिठी नदीची पातळी वाढत चाललेली आहे. त्याच्यावर मिठी नदीच्या जिथं पातळी वाढती तिथल्या दोन्ही बाजूच्या नागरिकांना कसं सुरक्षित स्थळी नेता येईल तशा पद्धतीनं नियोजन चालू आहे. एकंदरीतच आत्ताच्या घडीला आपला पूर्णपणे मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, त्याच्यानंतर खाली तुम्ही रत्नागिरी, हा सगळा भाग रेड अलर्ट दाखवलेला आहे. आता 12 वाजता पुन्हा नवीन त्यांचा रिपोर्ट येईल. दर 3 तासांनी ते रिपोर्ट देत आहेत हवामान खात्याची परिस्थिती काय राहणार आहे. पण एकंदरीत संपूर्ण राज्यभर पाऊस आहे. साधारण आत्तापर्यंत 10 लाख एकर, मी एकरात सांगतोय, 10 लाख एकर क्षेत्र हे आपलं पाण्याखाली आलेलं आहे आणि पिकं पाण्यात आहे. मी अनेक कलेक्टरांशी बोललोय. त्यांनी सांगितलं की 2 दिवसामध्ये आम्ही पंचनामे सुरू करतोय. बऱ्याचशा ठिकाणी NDRF, SDRFच्या टीम काम करतायत. नांदेडच्या परिसरामध्ये आपण आर्मीला पण तिथं पाचारण केलेलं आहे, ते पण तिथं आलेले आहेत. आणि काही गावं पूर्णपणे पाण्याने वेढली गेलेली आहेत. त्यांना SDRF आणि NDRFच्या जवानांनी बाहेर काढलेलं आहे. मुंबईमध्ये आपण आव्हान केलेलं आहे की अगदीच कुणाला गरजेचंच आहे बाहेर पडायचं, अशांनीच नागरिकांनी त्यांच्या अति महत्त्वाच्या कामाच्या करता बाहेर पडावं. जास्तीत जास्त सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातनं आपापल्या घरी थांबलेलं अधिक चांगलं राहील. दुसरी गोष्ट, आपण शाळांना सुट्ट्या दिलेल्या आहेत, कॉलेजेसला सुट्ट्या दिलेल्या आहेत मुंबईमध्ये. आणि महाराष्ट्राचा संपूर्ण जर विचार केला तर सातारचा घाटमाथा असेल, कोल्हापूरचा घाटमाथा असेल, पुण्याचा घाटमाथा असेल, हे जिथं जिथं घाटमाथे आहेत तिथं मात्र मोठ्या प्रमाणावर आत्ताही पाऊस दाखवलेला आहे, रेड अलर्ट दाखवलेला आहे. मुंबईतले काही ठराविक स्पॉट आहेत, त्या स्पॉटमध्ये पाणी हे तिथं साठलेलं आहे. परंतु पोलीस पण अतिशय अलर्ट आहेत. आमचे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, नंतर CP आणि त्यांची सगळी यंत्रणा हे त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. आमचं इथलं डिझास्टर मॅनेजमेंट हे देखील सगळे लोक, काही जण तर इथंच 24 तासातले फक्त आंघोळीला आणि काही गोष्टीच्या करता बाहेर जातात, नाही तर इथंच बसून त्यांचाही फार बारकाईनं ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष आहे. आज 11 वाजता मुख्यमंत्र्यांनी एक बैठक बोलवलेली आहे आणि 12 वाजता कॅबिनेट आहे. त्या दोन्ही बैठका होणार आहेत, त्या काही रद्द करण्यात आलेल्या नाहीत, अशा पद्धतीनं मुख्यमंत्री कार्यालयाकडनं समजलेलं आहे. आणि पूर्णपणे राज्य सरकार संपूर्ण 36 जिल्ह्यामध्ये बारकाईनं लक्ष ठेवून आहोत. त्यातल्या तिथलं प्रशासन, मग आमचे तिथले SP असतील, कलेक्टर असतील, CEO असतील आणि काही भागात CP आणि आयुक्त असतील, म्हणजे महानगरपालिकेचा परिसर आहे तिथं, ह्या सगळ्यांचं अतिशय सगळे लक्ष ठेवून आहोत आणि सगळ्यांना तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. काही ठिकाणी मात्र घटना घडलेल्या आहेत. लोक जात असताना मोटर पाण्यातनं वाहून गेली, त्याच्यातनं 3 लोकांना वाचवण्यात आलं, एकाची डेड बॉडी सापडली. अशा काही बाबतीमध्ये मात्र जीवितहानी ही झालेली आहे. त्याचे पूर्ण आकडे 12 वाजेपर्यंत क्लिअर आपल्याकडे येतील. पण काही राज्यातल्या जिल्ह्यांच्यामध्ये जीवितहानी झालेली आहे आणि जनावरं वाहून गेलेली आहेत, काही बेपत्ता झालेली आहेत. अशा प्रकारच्या आपले रत्नागिरी जिल्ह्यातल्या रायगड जिल्ह्यातल्या ज्या 2-3 नद्या आहेत, 3-4 नद्या आहेत, त्याच्यामध्ये विशेषतः खेड, त्याच्यानंतर तुमचं चिपळूण, इथली पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे. अजून म्हणजे धोक्याच्या पातळीच्या जवळपास ती येऊ पाहतीये, अशा प्रकारची साधारण परिस्थिती. एक मिनिट, मुंबई महानगरपालिकेने सुट्ट्या जाहीर केलेल्या आहेत. मंत्रालयामध्ये ज्यांना शक्य असेल ते येत आहेत. वास्तविक आज आता मी तुम्हाला सांगितलं 11 वाजता आणि 12 वाजता मीटिंग आहे. 12च्या मीटिंगच्या मध्ये त्याबद्दलची पुढचा निर्णय होईल. 12ला काय नक्की परिस्थिती राहतीये, कारण चीफ सेक्रेटरी बोलत असताना असं म्हणत होते की मुंबईला सुट्टी जाहीर केली
की ती मंत्रालयाला पण आपोआप होते असं, परंतु काहींचं म्हणणं असं आलं की मंत्रालयाला वेगळी सुट्टी जाहीर करायला पाहिजे, परंतु तसा अद्यापर्यंत निर्णय घेण्यात आलेला नाही. कारण आजची कॅबिनेट आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने थैमान घातलेलं असल्यामुळे जेवढे काही मंत्री महोदय येऊ शकतील कॅबिनेटला, आणि अधिकारी तर सगळे साऊथ मुंबईतच राहतात, विशेषतः आपले IAS आणि IPS ऑफिसर, त्याच्यावर त्यांना पण इथं जवळ यायला तशी अडचण नाही आहे. आणि मग एकदा त्याच्यातून आपल्याला आढावा घेता येईल, त्याच्यातून आपल्याला पुढच्या गोष्टी काय केल्या गेल्या पाहिजेत ते त्या ठिकाणी समजून घेता येईल. आता मी आपल्याला हे दाखवतो, हे पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी हे रेड अलर्ट दाखवलेला आहे, तो भाग आहे, आणि बाकीचा येलो अलर्ट आहे. आपल्या महाराष्ट्र पूर्णपणे रेड अलर्ट काही भागात ऑरेंज अलर्ट, काही भागात येलो अलर्ट, अशा पद्धतीनं ह्या तिन्ही गोष्टींनी महाराष्ट्रात व्यापलेला आहे. इनफॅक्ट रेड अलर्ट दुसरं गडचिरोलीच्या भागामध्ये थोडा पाहायला मिळतोय. नंतर हे खालच्या म्हणजे मी 4-5 जिल्ह्यांची नावं सांगितली, तिथं एक ते दाखवतोय. काल रात्रीपर्यंत त्या गावांमध्ये पाणी होतं, अनेक लोक जे आहे ते अडकलेली होती. खऱ्या अर्थानं रेस्क्यू त्या ठिकाणी सुरू झाले, अत्यंत भयान अवस्था आहे त्यांना. बरोबर आहे, म्हणूनच तिथं पूर्णपणे बोटीची व्यवस्था करून SDRF आणि NDRFचे जवान तिथं काम करतायत, आणि शिवाय आपण मिलिटरीला पण तिथं पाचारण केलेलं आहे. पूर्णपणे सगळेजण तिथं लक्ष ठेवून आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये जी गावातले नागरिक हे चारी बाजूनी पाण्याचा वेढा असल्यामुळं थोडेसे त्यांच्या मनामध्ये धाकधूक निर्माण झालेली आहे, त्यांना सुरक्षित स्थळी आणण्याचं काम हे युद्ध पातळीवर चालू आहे. NDRFच्या टीम कुठे कुठे आता तैनात केलेल्या? NDRFच्या टीम ह्या जास्त करून विशेषतः नांदेडच्या परिसरामध्ये जिथं पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे, आणि जिथं पाण्याचा वेढा ज्या गावांना बसलेला आहे, किंवा मोठ्या प्रमाणावर पुलावरनं पाणी वाहत असल्यावर त्यांचा संपर्क तुटलेला आहे, अशा लोकांना सुरक्षित स्थळी नेण्याचा प्रयत्न हा राज्य सरकार करत आहे. NDRFची टीम करते, SDRFची टीम करते. तर आम्ही क्लिअर पाटबंधारे विभागाला म्हणजे जलसंपदा विभागाला सांगितलेलं आहे, कारण बहुतेक ठिकाणी धरणं ओव्हरफ्लो झालेली आहेत. पत्रकार मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे की ज्यावेळेस धरणं ओव्हरफ्लो होतात त्यावेळेस पूर्ण नियंत्रण करण्याच्या करता धरणाचं पाणी पण तुम्ही कशा प्रकारे सोडतात त्याच्यावर पण पुराचं नियंत्रण आपल्याला करता येतं. आम्ही त्यांना अशा सूचना दिल्यात की प्रत्येक धरणावर कमीत कमी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर दर्जाचा म्हणजे व्यक्ती ही तिथं 24 तास तुम्ही ठेवा, पाणी कसं सोडतात काय सोडतात. आणि जास्त करून आता दिवस उजाडलेला आहे, सकाळपासून जिथं पाण्याची पातळी वरनं धरणामध्ये फ्री कॅचमेंट एरियामधनं जिथं येवा मोठ्या प्रमाणावर चाललेला आहे. समजा एखाद्या धरणामध्ये 1,00,000 क्युसेस येवा येत असेल तर त्या धरणाच्या गेटमधनं देखील तेवढंच पाणी आपल्याला सोडत राहावं लागतं, आणि काही नद्यांना मोठ्या प्रमाणावर आपण पाणी सोडतोय. आम्ही आत्ता माहिती घेतली, अलमट्टीने पण त्यांचं पाणी सोडलेलं आहे, कारण आपली कोयना असेल आपली कृष्णा असेल ह्या दोघांचा संगम होऊन ते पाणी अलमट्टीला तिथं जात असतं. अशा पद्धतीनं शेजारच्या राज्यांची पण मदत आपण त्या बाबतीमध्ये घेतो.